नमस्कार, तुम्हा सर्वांचं विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा स्वागत. आज आपण संख्या व संख्यांवरील क्रिया या पहिल्या प्रकरणातील संख्या या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स म्हणजे काय ते पाहू. तर काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. ठीक आहे, नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या त्यांना म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला नॅचरल नंबर म्हटलं जातं. तर मग त्या कोणत्या आहेत, तर 1 2 3 4 5 ते अनंतापर्यंत म्हणजे इन्फिनिट. ते आपण सांगू शकत नाही, मोजू शकत नाही, एवढ्या आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली, तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. ठीक. त्यानंतर दुसरा प्रकार येतो पूर्ण संख्या. ठीक आहे, तर पूर्ण संख्या म्हणजे काय, तर शून्य आणि नैसर्गिक संख्या कुठल्या, ज्या आपण वर सांगितल्या 1 ते अनंतापर्यंत, शून्य आणि नैसर्गिक संख्या यांना पूर्ण संख्या असं म्हटलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे. तर या झाल्या आपल्या नैसर्गिक संख्या, या झाल्या पूर्ण संख्या. त्यानंतर तिसरा प्रकार येतो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात होल नंबर. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर हे पहा, अशी आपली संख्या रेषा आहे. ठीक आहे, इकडं. ठीक आहे, मध्यभागी शून्य. शून्याच्या डावीकडं कुठले अंक असतात, तर ऋण असतात. ठीक आहे, मायनस नंबर्स असतात, -1 -2 -3 -4 -5. आणि उजवीकडे कुठले असतात, तर +1 2 3 4 5. ठीक आहे, आता इथं याच्या पुढे कुठलंही साइन नाहीये किंवा कुठलंही चिन्ह नाहीये. म्हणजे काय, तर त्याच्या पुढे कुठलं साइन असतं, तर प्लसचं साइन असतं. गणितामध्ये हा नियम नेहमी लक्षात ठेवा. कुठेही तुम्हाला एखादं जर गणित आलं आणि त्याच्या पुढे जर का साइन नसेल किंवा चिन्ह नसेल, तर तिथं असं समजून जायचं की तिथं प्लसचं साइन आहे. तर मग आपला मुद्दा काय आहे, तर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं, तर -1 -2 -3 0 आणि 1 2 3 हे इकडं इन्फिनिट आणि हे इकडं इन्फिनिट. अशा प्रकारे याच्यावर संख्या रेषेनुसार घ्यायचं झालं तर 1 इथं घ्या, इथं 2 बरोबर आहे आणि इथं 3. ठीक आहे, -1 -2 -3 आणि अनंतापर्यंत, आणि इकडं 1 2 3 अनंतापर्यंत. ठीक आहे, हे झालं आपले पूर्णांक नंबर. त्यानंतर दुसरं पहा, संख्या रेषेविषयी पहा. संख्या रेषेवर जसं जसं शून्याच्या उजवीकडे जाऊ तसं तसं अंकांची किंमत वाढत जाते, आणि जसं जसं शून्याच्या डावीकडे जाऊ तशी तशी त्यांची किंमत कमी होत जाते. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रकार येतो संख्यांमध्ये येईल समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल, हे पहा, समसंख्या. ठीक आहे, समसंख्यांची व्याख्या काय सांगता येईल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. मग पहा, एकक स्थान म्हणजे काय, समजा अशी आपली एक संख्या आहे. ठीक आहे, ही संख्या आहे, ही संख्या सम आहे की विषम आहे ते ओळखायचंय. ठीक आहे, किंवा अशी एक घ्या. ठीक आहे, आणखी एक घ्या.
ठीक आहे. तर यातल्या सम आणि विषम संख्या आपल्याला ओळखायच्या. आपण व्याख्या काय दिली, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक येतो त्या संख्येला काय म्हणतात, समसंख्या. मग एकक स्थान हे कुठले, एकक स्थान हे दशक आणि हे शतक. मग एकक स्थानी त्याच्यापैकी हा एक अंक आहे म्हणून ही समसंख्या आहे. त्यानंतर पुढील बघा, एकक स्थानी किती आहे, 5 आहे. पण आपली अट किंवा आपली व्याख्या काय, एकक स्थानी 2 4 6 8 यापैकी कोणता एक अंक यायला पाहिजे. इथं आहे का, नाही, म्हणून ही नाही होणार. त्यानंतर इथं पहा, एकक स्थानी 4 आहे म्हणून ही समसंख्या झाली. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रकार येईल विषम संख्या. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक येतात त्या संख्येला काय म्हणतात, तर विषम संख्या असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर मग पहा, आता याच्यामध्येच इथं एकक स्थानी काय आहे, 5 आहे म्हणून ही काय झाली, विषम झाली. आणि ह्या काय होतील, होणार नाही, कारण ह्या सम आहेत ना, यांच्या एकक स्थानी काय आहे 2 4 6 8 यापैकी अंक आहे म्हणून त्या सम झाल्या. आणि याच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे म्हणून ही काय झाली, विषम झाली. ठीक. त्यानंतर घ्या 867, ही पण काय विषम आहे, कारण एकक स्थानी 7 अंक आहे. त्यामुळं ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 अशा अंक येतात आणि त्या संख्येला 2 नी निश्चेष भाग जात नाही. हे पहा, दुसरे एक विषम संख्या ओळखायचं काय, 2 नी निश्चेष भाग जात नाही. दोन्ही भाग द्या, 2 चौक 8 2 त्रिक 6 7 राहिले, 2 त्रिक 6 एक शिल्लक राहिला. ठीक आहे. मग एकावर शून्य घेतला, इथं पॉइंट दिला, 5. निश्चेष भाग जातोय का, नाही, का पॉइंट मध्ये येतोय आणि एक शिल्लक राहतोय ना इथं, त्यामुळं ही समसंख्या होणार नाही. मग समसंख्यांना जातो का, तर पहा 2 4 8 छेद 2, पहा 2 1 2 2 2 4 2 चौक 8 गेला का पूर्ण भाग म्हणजेच निश्चेष भाग. म्हणजेच काय, तर दुसरी एक व्याख्या काय तयार होईल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात व त्यांना 2 नी निश्चेष भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात. आणि समसंख्या झालं तर काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 हे अंक असतात आणि त्यांना 2 ने निश्चेष भाग जातो त्यांना काय म्हणतात, समसंख्या असे म्हणतात. ठीक आहे. चला, तर मग आता आपण आपला संख्यांचा पुढील प्रकार मूळ संख्या म्हणजे काय ते पाहूया. मूळ संख्या. तर मूळ संख्यांची व्याख्या लिहून घ्या, ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. काय व्याख्या आहे मूळ संख्यांची, ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काय, तर एक आणि ती स्वतः संख्या सोडली तर इतर कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग गेला नाही पाहिजे, त्यांना मूळ संख्या म्हणतात. तर मग पहा, 1 ते 100 मध्ये अशा एकूण किती मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत, एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत, पुढे पहा, 1 ते 25 मधील मूळ संख्या आपण पहिले पाहूयात. 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23 या 1 ते 25 मधील एकूण मूळ संख्या आहेत. किती आहेत या, 2 4 6 8 आणि 1 9 आहेत. ठीक आहे. 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, 9.
आणि यांची बेरीज किती होते, तर यांची बेरीज होते 100. लक्षात ठेवा, 1 ते 25 मध्ये एकूण मूळ संख्या 9, त्यांची बेरीज 100. कोणत्या कोणत्या आहेत तर 2 3 5 7 11 13 17 19 23 अशा प्रकारे 9 मूळ संख्या 1 ते 100 मध्ये. 25 ते 50 मधील मूळ संख्या पाहूया. पहिली येईल 29, त्यानंतर येईल 31, नंतर येईल 37, नंतर 41, त्यानंतर 43 आणि 47. अशा प्रकारे 2 4 आणि 6 अशा 25 ते 50 मध्ये एकूण 6 मूळ संख्या येतील आणि यांची बेरीज होते 228. ठीक आहे, 25 ते 50 मधील मूळ संख्यांची एकूण बेरीज किती होते, 228 अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं घ्या, 50 ते 75 मधील मूळ संख्या काय काय येतील, 53. ठीक आहे, 53 येईल, 59 येईल, त्यानंतर आणखी काय येईल, 61 67. ठीक आहे, 61 67, त्यानंतर 71 आणि 73. ठीक आहे, 53 59 61 67 71 73, 2 4 6 याच्यामध्ये पण किती 6 संख्या येतील आणि यांची बेरीज येते 384. ठीक, किती येते बेरीज, 384. करून पहा, 384 येईल. त्यानंतर 75 ते 75 ते 100 मध्ये, 75 ते 100 मध्ये पहिली येईल 79, त्यानंतर येईल 79, नंतर येईल 83. ठीक आहे, नंतर येईल 89 आणि त्यानंतर येईल 97. अशा प्रकारे 4च संख्या येतात 75 ते 100 मध्ये आणि याची बेरीज होती 348. ठीक आहे, अशा प्रकारे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो. त्यानंतर 1 ते 100 मध्ये एकूण किती 25 मूळ संख्या आहेत. पहा, करून पहा, 6 आणि 4 10 आणि 6 16 आणि 9 25. ठीक आहे, 1 ते 25 मध्ये एकूण 9 मूळ संख्या येतात, त्यांची बेरीज 100 होते. 25 ते 50 मध्ये एकूण 6 मूळ संख्या येतात, त्याची बेरीज 228 होते. 50 ते 75 मध्ये 6 येतात, त्यांची बेरीज 384 होते आणि 75 ते 100 मध्ये 4 मूळ संख्या येतात आणि त्याची बेरीज किती होते, 348. अशा प्रकारे मूळ संख्या सांगता येतात. त्यानंतर आपली जोड मूळ संख्या, हे पहा शब्दातच अर्थ आहे. पहा, जोड म्हणजे काय, जवळजवळ एकत्र. ठीक आहे, जोडून येणाऱ्या आणि कुठल्या मूळ संख्या, जोडून येणाऱ्या मूळ संख्यांना काय म्हणतात, जोड मूळ संख्या. ठीक आहे, त्याची व्याख्या काय, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे, मग लिहून घ्या, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते त्यांना काय म्हणायचं, जोडमूळ संख्या म्हणतात. त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे, ही झाली आपली जोडमूळ संख्यांची व्याख्या. काय तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. मग त्या काय आपल्याला दुसरीकडनं कुठनं शोधून आणायच्यात का नाही, तर मागासच्या ज्या मूळ संख्या होत्या त्यातल्याच काही संख्या ज्या जवळजवळ येणार आहेत त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असणार आहे, त्या म्हणजे जोडमूळ संख्या. तर मग पुढे लिहून घ्या, 1 ते 100 मध्ये
1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या? तर 8 जोड्या आहेत. मग त्या कुठल्या कुठल्या? पहिली येईल 3 व 5. ठीक आहे, 3 व 5. त्यानंतर कुठली येईल? 11, 13. ठीक आहे. त्यानंतर कुठली येईल? 17, 19. ठीक आहे. त्यानंतर काय येईल? 3, 5, 11, 13, 17, 19. नंतर येईल 29 आणि 31. ओके. त्यानंतर पुढची येईल 41 आणि 43. सॉरी, 41 आणि 43. 3, 5. दुसरी येईल 5, 7. त्यानंतर येईल 11 आणि 13. अशा प्रकारे 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत? तर एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय हे सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, आता एक उल्लेख झाला होता की संयुक्त संख्या म्हणजे काय, आणि संयुक्त संख्यांचा आपल्या चॅनलवर एक स्पेशल व्हिडिओ आहे की संयुक्त संख्यांवर परीक्षेमध्ये कमीत कमी 8 ते 10 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि प्रत्येक कुठली परीक्षा असू द्या त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न असतातच. त्याचा स्पेशल व्हिडिओ आहे संयुक्त संख्या, आणि त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आणि ते कसे सोडवायचे ते पूर्ण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मग तरी आपण पाहूया संयुक्त संख्या म्हणजे काय. तर 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या. ठीक आहे. आता ह्या मूळ संख्या आहेत त्यांना काय 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे काय 2 विभाजक आहेत. ठीक आहे. 3 पहा, 3 ला किती विभाजक आहेत? 1 आणि 3, 2च आहेत. पण संयुक्त संख्या म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त विभाजक असलेले संख्या, किंवा एक इतर मूळ सोडून सर्व संख्या या संयुक्त संख्यामध्ये येतात. म्हणजेच काय, मूळ नसलेल्या इतर ज्या काही संख्या आहेत त्या सगळ्या कशामध्ये येतात? तर संयुक्त संख्येमध्ये येतात. तर मग पहा काय येईल? 4 पहा, 4 ला पहा 1 नी भाग जाईल, 2 नी जाईल आणि 4 नी पण जाईल. आहेत का? 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणून 4 हा काय आहे? संयुक्त संख्या आहे. तर 3 हा काय आहे? मूळ संख्या आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. याला संयुक्त संख्या असं म्हणतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला सहमूळ संख्या. ठीक आहे. तर काय व्याख्या आहे? ज्या 2 संख्यांना एक सोडून इतर कोणताही सामायिक अवयव नसतो. ज्या 2 संख्यांना एक सोडून इतर कोणताही सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच काय, त्यांचं सह म्हणजे काय, एकत्र मूळ असणाऱ्या संख्या. ठीक आहे. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर उदाहरणार्थ लिहून घ्या. 4, 7. ठीक आहे. त्यानंतर येईल 15, 8, 16, 25, 17, 18. 4, 7, 15, 8 किंवा 17, 18, 18 या काय झाल्या? सहमूळ संख्या. म्हणजे या दोन्हींचे जर का अवयव पाडले तर एक सोडून इतर कोणताही अवयव याच्यामध्ये समान नसतो. ठीक आहे. 4 आणि 7 चे अवयव पाडा. पहा 4 चे अवयव काय पडतील? 1, 2, 4. 1 नी भाग जातो, 2 नी जातो, 4 नी जातो. ठीक आहे. मग 7 ला पहा
कशाने भाग जातो? 1 आणि 7 दोन्ही दोघांमध्ये समान काय? 1. 1 सोडून दुसरा कुठला अवयव समान आहे का? तर नाही. म्हणून या काय झाल्या? सहमूळ. त्यानंतर 15 आणि 8चं पहा. 15चे अवयव काय पडतील? 1 नी जातो भाग, 3 नी जातो, 5 नी जातो आणि 15 नी पण जातो. मग 8चं पहा. 2 नी जाईल, 4 नी जाईल आणि 8 नी जाईल. आहे का या दोघांमध्ये 1 सोडून कुठला अवयव समान? 1 नी जाईल, 2 नी जाईल, 4 नी जाईल, 8 नी जाईल. फक्त दोघांमध्ये एकच अवयव समान आहे, कुठला? तर 1. म्हणजेच काय? सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा 1 सोडून इतर कोणताही सामायिक अवयव नसतो त्यांना काय म्हणतात? तर सहमूळ संख्या असं म्हणतात. यानंतर येतात त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. पूर्ण डिटेल मध्ये एक अख्खा व्हिडिओ, एक लेक्चर याच्यावर घेतलेला आहे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्यांचा पाया म्हणजे काय, त्यानंतर त्रिकोणी संख्येवर किती प्रकारचे प्रश्न विचारले जातात. फक्त त्रिकोणी संख्यांवर नाही म्हणलं तर 5 ते 6 प्रकारचे प्रश्न सरळ त्रिकोणी संख्यावर विचारले जातात. आणि याच्याशी संबंधित बुद्धिमत्तेचे आकृत्यांची संख्या मोजा ते प्रश्न सुद्धा सोडवले जातात. किंवा गणितामध्ये विचारले जाणारे एका व्यासपीठावरील काही विशिष्ट पाहुण्यांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील. तसेच एका सामन्यातील खेळाडूने एकमेकाशी एक सामना खेळला, प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर किती सामने होतील. अशा प्रकारे किंवा एका स्पर्धेतील प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एक सामना खेळला तर किती सामने होतील. अशी खूप सारी गणित त्रिकोणी संख्यांवर होतात. ते सर्व प्रश्न घेतलेले आहेत, कसे सोडवायचे ते सांगितलेले, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर इथं पाहू, थोडक्यात पाहू, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर 2 क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. काय सांगितलंय? 2 क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची निमपट. बरोबर त्रिकोणी संख्या. ठीक आहे. 2 क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. मग क्रमगत म्हणजे काय? 2 नंतर काय येतो? 3. मग यांचा गुणाकार करा 6, त्याची निमपट आली 3. ही आपली त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे. त्यानंतर इथं आपल्याला फक्त त्रिकोणी संख्या म्हणजे काय एवढंच पाहायचंय. त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजले. त्यानंतर आता जेवढं काही आपण संख्यांचे प्रकार पाहिलेत त्याच्यावर आधारित प्रश्न पाहूयात. तर मग या संख्या आणि संख्यांवरील क्रिया जे प्रकरण आहे याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर आपण ज्या काही संख्या पाहिल्या, कुठल्या? नैसर्गिक संख्या 1 ते अनंतापर्यंत, पूर्ण संख्या 0 ते अनंतापर्यंत, त्यानंतर पूर्णांक संख्या की ज्यामध्ये ऋण संख्या येतील, धन संख्या येतील आणि शून्य सुद्धा येईल. त्यानंतर सम पाहिल्या, एकक स्थानी 2 4 6 8 अंक असला पाहिजे, दोन्ही निशेष भाग गेला पाहिजे. त्यानंतर विषम संख्या पाहिल्या, एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक पाहिजे आणि दोन्ही निशेष भाग जात नसेल तर त्या विषम संख्या असतात. त्यानंतर मूळ संख्या पाहिल्या की काय? त्यांना 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. त्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये 25 आहेत. ठीक आहे. आणि त्यांची बेरीज प्रत्येक 1 ते 25 मध्ये किती, 25 ते 50 किती आहेत ते सर्व पाहिलं. त्यानंतर जोडमूळ संख्या पाहिल्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या 2 मूळ संख्यांमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या. त्यानंतर संयुक्त संख्या पाहिल्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? की 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. की त्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात असेल तर संयुक्त संख्या. आणि आता पाहिलेलं त्रिकोणी संख्या की 2 क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. यानंतर आपण संख्यांवरील प्रश्न पाहूयात. प्रश्न असा विचारू शकतात की 1 ते 100 मधील सर्व अंकांची बेरीज किती?
ठीक आहे. काय प्रश्न विचारला? 1 ते 100 मधील सर्व अंकांची बेरीज किती, असा प्रश्न आहे. काय करणार परीक्षेमध्ये? असा प्रश्न आला असं करणार का? 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 5 आणि 6 11, 11 आणि 7 18 असं करणार का? नाही. काय करायचं विचारलं आपल्याला? 1 ते 100 मधील सर्व अंकांची किंवा संख्यांची बेरीज किती. कसं काढणार? हे सूत्र आहे n. n म्हणजे काय? आपल्याला जे विचारलंय ना ते घ्यायचं. ठीक आहे. मग n कंसात पण n अधिक 1/2 करायचं आपल्याला. ठीक आहे. मग कसं करणार? हे पहा, n म्हणजे काय दिलंय आपल्याला? 100 दिला, बरोबर. मग घ्या 100 कंसात 100 अधिक 1/2 करायचं त्याला. ठीक. मग करा 100 गुणिले 101/2. एवढा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा 2 नी भाग द्या. 50 आलं. करा 50 आणि 101 चा गुणाकार करा. किती येईल पहा. आता हा एवढा मोठा गुणाकार करत बसायचं का? नाही. मग काय करा? 100 ने 50 ला गुणलं किती येईल? 5000 येईल. आणि 1 ने 50 ला गुणलं किती येईल? 50. मग किती आला गुणाकार? 5050. म्हणजेच काय तर 1 ते 100 मधील अंकांची किंवा संख्यांची बेरीज किती आली तर 5050. अशा प्रकारे सूत्राच्या साहाय्याने गणित सोडवता येतं.